नवी कथा. अच्छा, कथेचं नाव आहे फरक पडतो. काय नाव आहे कथेचं? फरक पडतो. एकदा असंच समुद्र किनाऱ्यावरती एक खूप मोठं वादळ आलं आणि वादळ आल्यामुळं समुद्राच्या लाटा जोरात किनाऱ्यावरती आदळायला लागल्या आणि मग समुद्रामध्ये असणारे जे मासे आहेत ना, हे मासे काय झाले, किनाऱ्यावरती येऊन पडले. हजारो लाखो माशांचा खच त्या वाळूमध्ये त्या किनाऱ्यावरती पडला. आता मासा हा पाण्याशिवाय राहू शकतो का रे? कडक ऊन पडलेलं, ते मासे त्या ठिकाणी तडफड 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 करायला लागले. त्यांना चालताही येत नाही. ते एका तुमच्यासारख्या मुलानं पाहिलं आणि तो पळत गेला. त्यानं एक मासा धरला, समुद्रात फेकला, दुसरा धरला, समुद्रात फेकला. हे सगळं त्याच्या आईनं बघितलं. आईनं बघितलं आणि आई धावत आली, म्हणाले, अरे कुठपर्यंत फेकणार आहेस मासे हे, आणि तुझ्या एवढ्यानं काय फरक पडणार आहे? तसं म्हणल्यानंतर त्याला पुन्हा त्याची गती वाढवली. पुन्हा तो मासा धरायचा, पुन्हा फेकायचा, पुन्हा मासा धरायचा, पुन्हा समुद्रामध्ये फेकायचा. समाधान वाटायचं त्याला. एवढ्यानंतर पुन्हा एकदा आई खेकसली. अरे म्हणे, लाखो मासे पडलेत आणि तुझ्या 1 अन 2 अन 4 मासे फेकल्याने काय होणार आहे, काय फरक पडणार आहे? तो मुलगा जोर जोरात रडायला लागला आणि आईवरती ओरडला. त्यानं पुन्हा एक मासा धरला, त्यानं वेग वाढवला, पटपट पटपट मासे गोळा करायला लागला आणि प्रत्येक मासा फेकला की म्हणायचा, अगं आई, याला फरक पडतोय ना, अगं आई, याला फरक पडतोय ना, अगं आई, याला फरक पडतोय ना. त्यानं स्पीड वाढवली आणि पटापटा 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 परत मासे गोळा करून समुद्रामध्ये फेकायचा. ते बिचारे मासे शांत व्हायचे. हे पाहिल्यानंतर त्याच्या आईला सुद्धा कसं तरी वाटलं. ती आली, तिनं आपल्या स्वतःच्या मुलाला मिठी मारली आणि त्या मुलाच्या सोबत तिने सुद्धा काय केली, त्या वाळूच्या काठावर तडपणारे मासे त्या समुद्रामध्ये फेकायला सुरुवात केली. दोघांनी मिळून भर 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 ते सगळे मासे काय केले, समुद्रामध्ये टाकून दिले. काय बोध घ्यायचं रे कथेतून? काय बोध घ्यायचा? अरे आपण प्रत्येक वेळी म्हणतो आपल्या एका चांगल्या कृतीनं काय फरक पडणार आहे, पण तसं नाही. आपली मदत ही किती जरी छोटी असली, आपली कृती किती जरी छोटी असली, आपण सगळं काम जरी नसलो करू शकत, तरी आपल्या एका छोट्या मदतीनं कोणाचं तरी काय होणार आहे, कोणाला तरी फरक पडणार आहे ना. वाटेवर असणारे काटे जर आपण उचलून बाजूला टाकले, काही काही जण म्हणतात काय फरक पडणार आहे. अरे नाही ना, ते येणाऱ्याला एखाद्याला टोचणार नाहीत ना. बरोबर आहे की नाही? कधी कधी आपण म्हणतो अरे जाऊ द्या, सगळं आभाळच फाटलंय, कुठं ठुगळ लावत बसायचं त्याला. कधी कधी म्हणतो आपण सगळा समाज बिघडलाय, सगळा भ्रष्टाचार वाढलाय, सगळं असं झालंय, काही खरं नाही, खूप अवघड झालंय, असं म्हणतो की नाही आपण. पण स्वतः तुम्ही जर तुमची चांगली कृती केली, एक कृती जर तुम्ही चांगली केली, तर हे जग सुधारायला काय होणार नाही, वेळ लागणार नाही. म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर एका ठिकाणी खूप सुंदर सांगतात, आपला आपण करावा विचार, करावया पार हो सिंधू. अरे तुम्ही स्वतः सुधरा, स्वतः काहीतरी चांगलं करा आणि आपल्या एका शुल्लक करण्याने समोरच्याचं जर चांगलं होत असेल तर ती कृती करायला मागे पुढे पाहू नका. माणसाला मरेपर्यंत कुणाची ना कुणाची गरज लागते. अंत्यसंस्काराच्या वेळी सुद्धा त्याला खांदा देण्यासाठी लोकांची काय असते, मदत असते किंवा गरज पडते. म्हणून आपण आपली छोटीशी होईना मदत केली पाहिजे. ठीक आहे. खूप खूप धन्यवाद.